न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना अखेर पदावरून हटवण्यात आले आहे। 10 मार्च रोजी नवनिर्वाचित अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या पत्रात या पटेल आणि सुनील तटकरे दोघांच्याही नावासमोर त्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय वादळ उठले होते। परंतु 29 एप्रिलला पवार यांनी नवे पत्र देत पटेल यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद काढून घेतले। या नव्या पत्रात केवळ सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद करण्यात आले। तर राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून पार्थाणी जय पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी पक्षाकडून 10 मार्च रोजी देण्यात आली होती। पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचे पदच लिहिण्यात आलेले नव्हते, त्यामुळे वादळ निर्माण झाले होते। मात्र त्यावर पक्षाकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नव्हते। पक्षात पटेल, तटकरे आणि पार्थ पवार यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू होती। त्यातच 11 मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेल्या एका 3 पानी पत्रामुळे या दाव्यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आलाय। 29 एप्रिलला राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुधारित पदाधिकाऱ्यांची यादी पाठवण्यात येत असल्याचं म्हटलंय। ही यादी अंतिम असेल असंही या पत्रात म्हटलंय। यात राष्ट्रीय पदाधिकारी म्हणून सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष, शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष, पार्थराव पवार आणि सुबोध मोहिते हे सरचिटणीस तर जय पवार राष्ट्रीय सचिव अशी पदं असतील। अविनाश अधिक, सना मलिक, धीरज शर्मा, संजय प्रजापती, राणा रणवीर सिंग, डॉक्टर रमनप्रीत सिंग, धनंजय शर्मा आणि डॉक्टर अभिषेक बोके यांनाही राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीत मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ठेवण्यात आलं असलं तरी त्यांच्या नावासमोर पक्षातील कुठल्याही पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही। 22 सदस्यीय कार्यकारिणीतही पार्थ आणि जय पवार यांचा समावेश करण्यात आलाय। या निर्णयामुळे पटेल आणि तटकरे यांची पक्षातील पदे काढून घेण्यात आल्याचं स्पष्ट झालंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।